ते तसे बबल्स तयार होतात. तर तुम्ही केळवा बीचला असे राईड करू शकता बाईक. उंटावर उंटा बसले नाही, टांगाचे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. एवढी पब्लिक आहे. तर तुम्हाला सायकल चालवायची असेल तर इथं सायकलही पाहायला भेटेल. Audio Jungle. जय श्रीराम, मी तुमचा लाडका आले. तर आज आलो आहे आपण केळवा बीचला. हा बीच आहे पालघरमध्ये. तर बघू शकता हा पूर्ण व्ह्यू. तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आपण जुळलो आहे शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत. तर शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबतच आपण एवढं बघायला भेटतं आहे. तर अशा नवीन नवीन प्लेसला व्हिजिट करण्यासाठी नक्कीच तुम्ही शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत जोडा आणि तुमचे ड्रीम प्लेसवर नक्कीच व्हिजिट करा. तर आजचा हा बीच केळवा बीच, एक फॅमिली आहे, त्यांना आपण घेऊन आलो आहे. तर ते गेले बोटीमध्ये समुद्रात आणि आपण बनवतो आहे हा एक सुंदरसा ब्लॉग. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, अजून आपण एक चॅनल चालू केलं आहे. त्याचं पूर्ण बनवला नाही तो चॅनल. तर आपलं नवीन चॅनल येणार आहे. तर त्याच्यात येणार आहे शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं, ज्याच्यात आपण जेवढेही प्लेस आहेत तेवढे आपण व्हिजिट करणार आहोत. त्या चॅनलचं नाव आहे RJ ऑन द रोड. तर नक्कीच त्या चॅनलसोबत पण जुडा आणि सर्वात महत्त्वाचं शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत तुम्हीही जुडा. तर मागं केळवा बीचला टांगा फिरतो आहे. क्या बे आधे से घूम गया बे. हां, तर पुढं बघितलं तर एवढा मस्त बीच दिसतो आहे ते, आणि तुम्हाला दाखवायलाच मी पण फिरतो आहे. तर आपले ते क्लायंट होते ते मागच आहे, दिसत आहे की नाही दिसतं. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं तर थोडी ॲडव्हर्टाईजमेंट केली आपण. तर त्याचा पण नंबर वगैरे इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसणारच आहे. कधी तुम्हाला कोणतीही कॅब असो, डिझायर, औरा, व्हेरिटो, इनोवा, मग त्यानंतर अजून झाली अर्टिगा, तुम्हाला जी गाडी भारतात जिथं फिरायचं आहे, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपली सर्विस द्यायचा प्रयत्न करू. तर नक्कीच जुडा आमच्या शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत. तुम्हाला त्याच्यात भेटणार आहे चांगली न्यू आणि क्लीन गाडी. तर जुळत राहा अशाच नवीन नवीन ब्लॉग, अशाच नवीन नवीन जागेवरती फिरण्यासाठी. तर आपली एक आता ही ट्रिप आली आहे अर्टिगावरती. ही पूर्ण फॅमिली आहे आणि आपली मागची ट्रिप झाली आहे ती पण सर्वात मोठी ट्रिप होती. ती पण अलिबागसाठी, ती पण 3 दिवसाची होती. आणि आता ही ट्रिप आपली 4 दिवसाची आहे केळवा बीचला. तर चला, हे झालं आपलं शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत जुडा. हा त्यांचा म्हणजे हा आमचाच नंबर आहे. तर नक्कीच जुडा. तर सुरू करू आपला एका नवीन ब्लॉगला. तर आपण आलो आहे आणि समोर पक्षी दिसत आहे आपल्याला, तेच खास पाहण्यासाठी आपण चाललो आहे. नजारा ओ तेरी,
भाई जी इधर तो कुछ अलग ही दिखाय अपने को. तुम्हाला दिसतं का नाही दिसतं असं पाहायला भेटेल. ते जे झाडं झुडपं दिसत आहे ना तिथं काहीतरी काही असे नवीन वेगवेगळे पोपट बसलेले. तोतावर मैना. चला जाऊ द्या त्या बिचारांना डिस्टर्ब करू नये. तर हे पक्षी आपल्याला समुद्रकिनारीच पाहायला भेटत आहे आणि जास्त करून तर ते पाहायला पण भेटत नाही. काही काही असे प्लेस आहे काही काही असे बीचेस आहे तिथं जे आपल्याला दिसायला भेटणार. आता भरपूर बीचेस फिरलो आहे मी पण तिथं बघायला तर काय असे जवळपास पण दिसले नाही. एकदा मागं मुंबईहून विरारसाठी चाललो होतो. तिथं एक पूल होता तर त्याच पुलावरती आपल्याला पाहायला भेटले पण तिथं थांबू शकलो नव्हतो. तर आज नशीब बघा ना आपण केळवा बीचला आलो आहे. सर्वात पहिलं हे देवा चला काही नाही पाहायला भेटत आहे आपल्याला. थांबा रे बाबांना थांबा जाऊ नका रे. हवा का शहर बसले बरं आहे. तर काही छोटे छोटे पक्षी आहेत काही मोठे मोठे पक्षी आहेत. तर या पक्षींबद्दल एवढं तर आपल्याला माहीत नाही. तर या पक्षींबद्दल आपल्याला काही जास्त माहीत नाही. तर बघू थोडेफार क्लिक करता आले फोटो. थोडेफार सिनेमॅटिक काढू आपण त्यांचे. अरे हां थोडेफार सिनेमॅटिक काढू त्याचे आपण. दिसतंय का पाहिलं इकडनं चांगला व्ह्यू येईल आपला. ऊन डोकावर येईल तर. होय देवा उडाले सर्वच उडाले तिकडं. जवळून पाहू तर जवळ आल्यावर सर्वच चालले गेले. मग आता काय एवढं लांब जायचं. तर हे छोटे छोटे आपण हे छोटे छोटे बघू. तर हा असा बीच हा किनारपट्टी सर्वी. हां आपण एवढं लांब आलो त्यांच्या दर्शनाला पक्ष्यांचा पण सर्वच पक्षी उडून गेले. गद्दारी करबे. ठीक आहे चला जाऊ द्या. त्यांचाही मूड नसेल आपल्याला त्यांचा चेहरा दाखवायचा का माझा चेहरा त्यांना बघायचा नव्हता. तर काही इथं कान्याकोपऱ्यात कपल्स बसलेले ते बिचारे आले एवढे लांबून. हां देवा लई गरम होतं राव इथं. लोक काय म्हणून बीचवर येतात फिरायला एवढ्या उन्हात. हां त्या पाण्यात जावं तर ते पाणीही गरम लागतं आहे. मध्ये मध्ये थोडं गार लागतं पाणी तेवढंच थोडंफार बरं वाटतं. हे परत 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 गरम लागायला लागलं पाणी. मोबाईल लांब घेतला तर लई शेक होतो मोबाईल. मला पाणी पाहून का चक्कर यायला लागले. तिथं पण तिथून पण असं बुडबुडे निघायला लागले. तर बुडबुडे निघताय बुडबुडे. नंतर कॅमेरा चालू आहे का बंद आहे. हे आता पाण्यात चालावं की नाही चालावं असं झालं आहे. तर बाहेर गरमपेक्षा तर इथंच जास्त गरम व्हायला लागलं आहे. हाय हाय गरमी व्हायला इथं ना डान्स करायला लावावं लागलं. हा व्हिडिओ कसा वाटला चांगला आहे नाही आहे थोडंफार बोलता येतं मला की नाही येतं. ब्लॉग चांगला बनला की नाही बनला नक्कीच कमेंट करा तुम्ही. फक्त व्हिडिओ बघता आणि सोडून देता. थोडंफार आमच्या चुका पण दाखवा. आमचं काय चांगले व्हिडिओ आहे
किंवा नाही तेही आम्हाला कळवा, आम्हाला समजू द्या. म्हणजे आम्हाला पण व्हिडिओ बनवायला बरं वाटतं. थोडं बोलायची प्रॅक्टिस चालू आहे. आपण थोडं शिकू हळूहळू बोलायचं आणि बोलूही. कारण की कसं नवा माणूस आहे, थोड़ा टाइम तो लागतोच. हाँ, मेरे को लाज लगती है कभी कभी कैमरे के सामने बोलने को, इसलिए मैं ऐसा शर्मा जाता हूँ. तर आता आपण शिंदे टूर्स अँड सोबत जुळलो आहे. तर हळूहळू आपण सर्व भारतच बघणार आहोत. बस त्याच्यात तुमचा पण साथ हवा. फक्त तुम्ही जेव्हा फिरायला जाल तेव्हा आमची पण आठवण करा आणि आम्हालाही सोबत घ्या आणि शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल्सला पण तुमच्यासोबत जोडून घ्या. तर केळवा बीच बघितला आपण. तर हा बीचमध्ये तुम्हाला एंट्री फीज पण आहे 5 रुपये. तर त्या 5 रुपये भरपूर असे, म्हणजे आता जेवढे बीच बघितले तिथं कुठंच एंट्री फी नाही आहे. तर फक्त याच बीचला आहे, केळव्या बीचला. पण फी तर घेता, पण त्याची इथं क्लिनिंग नाही आहे. हे बघू शकता, इथं काचेची बॉटल आहे दिसली. तर इथं काचेची बॉटल पडली, ती पण फुटलेली आहे. एखादा आला विला त्याच्या पायाला लागू शकते. आता आपण उचलून कुठं फेकणार आहे ती, म्हणून राहू दे. तर भरपूर इथं एवढी क्लिनिंग खूप कमी आहे. जिकडं तिकडं प्लॅस्टिकचे बॉटल्स आणि अशी घाण खूपच आहे. हे फीज घेता, तर क्लिनिंगकडं पण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे यांनी. आणि ज्या बीचवरती पैसे घेत नाही, एंट्री फीज नसते, ते बीच बघितल्यावर खूप क्लीन असतं. आता मी पालघरचे पण बीच बघितले, तिथं अशी कसलीच प्रकारची एंट्री फीज किंवा काही नाही आहे. तिथं पण क्लिनिंग खूप छान आहे. तुम्हाला हे बीचेस जे आहेत ते खूप क्लीन पाहायला भेटतात. तर तुम्ही फीज वगैरे सर्वच काही घेता, तर क्लिनिंगकडे पण नक्कीच लक्ष द्या. इथं तर काही एवढी नाही, पण तुम्ही जेव्हा एंट्री कराल तिथून जास्त तुम्हाला घाण कचरा पाहायला भेटतो. हा कचरा पाहायला भेटतो आहे. तर आता पोचलो आहे एक्झिटवरती. तर हा होता आपला एक छोटासा ब्लॉग केळवा बीचचा. हा ब्लॉग आपल्या दोघं चॅनलवरती येणार आहे. दोघं चॅनलवर आपण अपलोड करू. तर नक्कीच तुमचे लाईक शेअर खूप महत्त्वाचं आहे. कमेंट करा काय आवडलं काय नाही आवडलं, आम्ही याच्यात अजून काय सुधारणा करू शकतो तेही नक्कीच कळवा केळवाच्या बीचवरती. ओके, तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन जागेवरती. आता शक्यतो 4 दिवस मी याच बीचवर येण्यासारखं फिरणार आहे. तर तो बीच मी दाखवू शकत नाही. जर शक्यतो जर संध्याकाळी जर आलो सनसेटचा वेळेस, तर नक्कीच आपण सनसेट पण पाहायला पाहू. सनसेट पण बघू आणि अजून काय असेल ते दाखवायचा नक्कीच प्रयत्न करू. तर प्रयत्न करत खूप काही असं आहे. मुली बघताय यायला, बघतच माझं बोलणं बंद झालं. तर ठीक आहे, चला भेटा, हॅप्पी राहा, तुम्ही पण राहा. मी तर आहेच असा एकटा संट्या फिरत. तर तुम्ही नक्कीच चॅनलांना सपोर्ट केला तो खूप काही आपण बनवू आणि मलाही बरं वाटेल बनवत. प्रेरणा भेटते हो तुमच्या एका लाईकची, एका कमेंटची. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण त्याला लाईक शेअर काहीच करत नाही. माझे खूपच जवळचे मित्र आहे ते तर कधी करणार नाही, हे तर मला माहितीच आहे. ते तोंडावर म्हणता फक्त चांगली व्हिडिओ आहे असं, तर सारं तुम्ही कमेंटमध्ये करा ना, आम्हाला थोडं बरं वाटतं. तर चला भेटू. आपल्या दोघं चॅनलांना लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा. पहिलं चॅनल आहे स्ट्रीट रायडिंग विथ अजय, ते आपण
बाईकवरती राईड करता वेळेस आपण बनवतो. आणि हा जो दुसरा चॅनल आहे RJ ऑन द रोड, हा आपण असं नवीन नवीन प्लेसवरती जाऊन असे नवीन नवीन प्लेस तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर नक्की दोघं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपला ब्लॉग इथंच संपवतो आणि एका नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू. काय राहिलं का? नाही राहिलं तर जय श्रीराम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. काय रे काय झाले माझे? ठेवलं ते होतं इथंच. हाय देवा, मारे सूज ओले हो गए. चला बुट ओले झाले, आता ते ओले बुट तसेच घेऊन जाऊ. बाय बाय. आणि आपले राजा राणी ओले झाले राव. आता इथपर्यंत पाणी नव्हतं म्हणून इथं ठेवून गेलो होतं, तर इकडचं पाणी वाढलंय. तर वारे वारे. तर चांगलंच आहे सर्व. Audio Jungle.